30 डिसेंबर फक्त 2 मिनिटाचं जॉगिंग करतोय, टायमर लावलंय. 2 मिनिटं जॉगिंग करायचं आहे आपल्याला. सकाळपासूनच सुरुवात हालचालींना. तुम्ही कुठेही असा, ज्या ठिकाणी तुम्हाला काम नाही, पण काम म्हणजे काय आहे, पण 1-2 मिनिटं वेळ मिळत असेल तर तिथून उठा, बसलेली जागा सोडा आणि जॉगिंग करा. जॉगिंग नाही करा आलं तर चाला, फक्त 2 मिनिटं चाला. आपल्याला जर दिवसभरामध्ये माहिती आहे ना, आता 10,000 स्टेप पूर्ण करलं की बऱ्यापैकी तुमचं आरोग्य चांगलं राहतंय, वजन तुम्हाला पाहिजे तेवढं मेंटेन राहतंय. हे सगळं आता आपण ऐकतोय, पण आपण त्यासाठी मग वेळ कशी काढायची? मग ते 1 तास 2 तास सकाळ दुपार संध्याकाळ व्यायाम करायला वेळ नाही ना तुम्हाला, राहू द्या. पण 1 तास झाल्यानंतर निदान 2 मिनिटं 1 मिनिटं असा वेळ काढा. ह्या 2 मिनिटात जवळजवळ आपल्याला 300-350 स्टेप होतात. मग जर असं 10-12 वेळा जर प्रत्येक तासाच्या 1-2 मिनिटाचं जर आपण केलं तर जवळजवळ 3-3.5 ते 4,000 स्टेप इथं पूर्ण होतील. बाकीचे करते तुम्ही चालणार आहात, सकाळी व्यायाम करणार आहोत, संध्याकाळी जेवण झाले की शतपावली आहेत. झालं की किती वेळ लागतो आपला करायला? फक्त कारण सांगायचं नाहीत, व्यायामाला सुरुवात करा. 1 नंबर रिझल्ट येतोय. जर तुम्ही असं हळूहळू थोड्या टप्प्याने जर हालचाली केल्या, व्यायाम म्हणत नाही मी, हालचाली केल्या, तर त्याचा इफेक्ट जबरदस्त आहे आणि बऱ्याच लोकांना यायला लागलाय. फक्त कारण सांगू नका, सुरुवात करा. आपलंच पोट आहे, आपलंच वजन आहे, आपल्याला घरचंच खाऊन आपल्यालाच हालचाली करून कमी करायचं आहे. 4 वाक्य लक्षात ठेवा. आपलंच पोट आहे, आपलंच वजन आहे, आपल्याला घरचंच खायचं आहे आणि आपल्यालाच हालचाली करायच्या आहेत. त्यामुळं काही कारण सांगू नका, कारण शोधू नका, फक्त ऍक्शन. बरं, ह्याला तुम्हाला काम सोडून काय करा म्हणतो गेलाय? 2 मिनिटं फक्त वेळ काढायला काय, जिथं ऑफिसमध्ये असा, घरात असा, शेतात असा, प्रत्येक ठिकाणी हे त्याला काय कुठल्याही वस्तू तुम्हाला चाललेला गेला आणि टायमर लावला 2च मिनिटं बघून फक्त जॉगिंग करायचं आहे. आणि चांगली जर स्ट्रेंथ असेल तर बरोबर थोडं स्पीड जर पाळलं तर चालतंय. झालं 2 मिनिटं. तर सकाळपासून सुरुवात करा आणि फॉलो करा.